आहेस ग? यास सुमन, तू आली? एवढ्या दिवस नाही काय फोन बिन केलास तू? काल तुझा फोन केलेला, तुझा फोन स्विच ऑफ होता. कधी? काल. अरे माझा फोन चालूच आहे, स्विच ऑफ कधी माझा फोन? काल स्विच ऑफ लागत होता. आता काय लागली सांगाय? अगं मी तुला काल केला होता फोन. नाही केला. आला तर मी उचलणार नाही का? अगं माझ्या घरी पण पाहुणे आलो. मग? 2-3 दिवस पाहुण्यात. तू कुठे गेली होती? अरे मलाच तब्येत नाही बरी. तू काय एवढी मयाची आहेस होय? एखादी फोन करावं, विचारावं. असं नको बोलू. मग? मला काय एखादीने तुझी जेवण काळजी घेऊन नाही आली असती मला घरी. आता मला काय स्वप्न पडलंय तू आजारी आहे? एखादी फोन करून सांगते का नाही? चला तू फोन करत नाही तर मी करू तुला. हे असंच ना मग, हे असं चांगलं नाही. सांगायचं ना तू मला. असंच असते, लांबची कुरडी कुरडी माया आणि उपाशी झोप ग बाया. अगं तुम्हाला फोन केलास का की मी आजारी आहे? तू करायला पाहिजे होतंच मला. काय मी तुला फोन करेल ना? माझ्या घरात 2-4 दिवस कंटिन्यू रोज पाहुणे. मला तरी वेळ पण वेळ काढ ना. आणि नाही मला कशी फोन करत काल होती? केला होता ना तुला. मॉलला जायला बरोबर तुला मी दिसते बरं. सुमन चल ना मॉलला. पैसे नसला का सुमन फोन करती? तूच माझ्या कामी येते, मी तुझ्या कामी नाही येत काय का केलं? गं? एवढं बरं नाही फिरायला झालं जाते घरी. तेव्हा साडी कोण नेसून देतं? तुझा मेकअप कोण करतं? आणि मी कोण स्वतः करतं? करती. मी तुला वडून म्हणते हा. ये सुमन तुझा मेकअप करते, करते makeup म्हणून. बिकअप नको कसलं. मेकअप Makeup नको. करती. माझं प्रेम आहे तुझ्यावरती. कशाचं कोरडं तुला प्रेम? दिसणारच नाही कधी. नकोच ते मला प्रेम. लय आवडते का तू असं अगं नको बाई, बोलू लय गं.